मला लागली रे लग्नाची घाई छान दिसते चंपाबाई मला लागली रे लग्नाची घाई छान दिसते चंपाबाई 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 नवीन आलेला फलंदाज प्रसादची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज संदीप रोहन दुसरी सुट्टी घेऊन येतो रोहन खूपच पहिल्या षटक सुंदर फलंदाजी केली ती सातांबा या संघाच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा फायदा घेतलाय तो दुसरा षटक घेऊन येतो तो रोहन सातांबा संघाचा गोलंदाज रोहन पहिला चेंडू सुंदर चेंडू खेळला आणि पुन्हा एकदा पहिला चेंडूवर बाद झाला दुसरा धक्का बसतोय तो सातांबा या संघाला संदीपच्या रूपात पुढच्या मॅचला हा नाही मी बोललो राहुलला कुठल आणतात ते लोक पाणी पाहिजे पाणी अजून सागर नवीन आलेला फलंदाज सागर रोहन यांचा पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तो रोहन याने एक धाव पूर्ण केली दुसऱ्याच्या प्रयत्नाने दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली ती दोन्ही खेळाडूंनी या दोन धावेने संघाची धावसंख्या पुसता येते धावसंख्या निघाली 14 सागरकरिता डावीकडून मारा करतोय सागरकरिता रोहन यांचा आणि उत्कृष्ट पद्धतीने टोळला चेंडू दुसऱ्या डावीचा प्रयत्न आणि दोन धावा सफल झाले तिसऱ्या डावीचा प्रयत्न आणि नॉट आउट 3 धावा पूर्ण होत आहेत यापुढे होणारा सामना ओपन गटातील सेमीफायनलचा सामना होणार आहे तो पाणी पाहिजे चेतर 11 विरुद्ध तुझ्या विना जीव माझा राहिना सेमीफायनलचा प्रथम सामना होणार आहे तो शेवी 26 विरुद्ध चेतन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे चेंडू परंतु क्या जिथे सोडलेला आहे चेंडू डाव त्याच्या शेताच्या पाहायला मिळतं आपल्याला चाकोडे संघाकडून पण धावा कळवायचे आहेत
3. आणि ते आता नाणेफेकीचा कौल झाला होता तो प्रथम सेमीफायनलचा सामना होणार आहे तो शैवी 26 विरुद्ध चेतन 11 आणि नाणेफेकीचा कौल विजय झाला तो चेतन 11 संघ या पुढील होणारा सामना आणि प्रथम सेमीफायनल ओपन गटामधील सामना पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया आणि चेंडू जातोय तो निर्धाव रोहन यांचा आणि धावसंख्या झाले ते 20. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाले ते 20. पुन्हा एकदा खेळ एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होते मला वाटतं आणि हा सुंदररित्या दुसरी धाव पूर्ण केली आहे. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. मैदानाकडे वळूया आपण. कोणी म्हणतो तू पाऊल साबडा MS बोंडवली संघाचा कर्णधार त्यांनी मंचावर यायचा. बोंडवली संघाचा कर्णधार तसेच सुकोंडी संघाचा कर्णधार आणि टांगर संघाचा कर्णधार आहे. तिन्ही संघाच्या संघनायकाने कृपा करून मंचावर यायचं आहे. भरुणामध्ये 2 प्रेमी बसले तिथे ते अमोल काष्टे आणि त्यांची अमोल काष्टे प्रणय राजपुरे या भर उन्हामध्ये आपलं प्रेम व्यक्त करतायत. पुन्हा एकदा वेळा मैदानाकडे सुंदर चेंडू खेळून काढला आणि मला वाटतं हा पहिला षटकार या सामन्यामधला वेंगळच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार आणि या षटकाराच्या जोरावर धावसंख्या झाली ती 28. विनायकाच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. धन्यवाद डीजे. टांगर संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी यायचंय कृपा करून मंचावर यायचंय. मैदानाकडे विशालचा पहिल्या चेंडूवर एकदम बहारदारचा षटकार घेतला होता. फलंदाजी करतोय फलंदाज या पुढे चेंडू विशाल यांचा एकदा मारलेला बॅक टू बॅक चटकार नाही तर हा चौकार. फलंदाजी 45 धावा करायच्या आताच्या हा चौकार. पुन्हा एकदा मैदानाकडे आणि हा मारलेला हवेत चेंडू बघूया सीमारेषा पलीकडे जातोय का आणि हा खनकरचा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज चटकार आणि तो चौकार लगावल्यानंतर निर्धाव चेंडूची ताकद होते. कमबॅक सामन्यामध्ये परतताना दिसतोय गोलंदाज विनय.
षटकाचा खेळणारा विडय षटकारांचा परत एकदा आतषबाजी करतोय का मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा हवेत मारलेल्या आणि सीमारेच्या पार षटकार षटकामध्ये 20 धावांची एकदम लयलूट केली आहे फलंदाजानं 2 षटकार आणि 2 चौकाराच्या पद्धतीने आणि पुढे चेंडू आणि पुन्हा एकदा कच्च्या क्षेत्रात पाहायला मिळते आपल्याला आणि हा पुन्हा एकदा चौकार उत्कृष्ट फलंदाजी करतो फलंदाज आणि महागडं षटक करतो विशाल यांच्या संघाकरिता उत्कृष्ट असं कमबॅक केलं होतं फलंदाजानं धावांची लयलूट केली या शेवटच्या षटकामध्ये सातांबा संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि साकोडे संघाने लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे पुढून होणारा सामना ओपन गटातील सेमी फायनलचा सामना असेल शेवी 26 वर्सेस चेतन 11 आत्ताच्या 11 स्टार साकोडे वर्सेस विठू माऊली सातांबा संघाने 46 धावांची बहारदार केली करत 47 धावांचं लक्ष ठेवलंय साकोडे संघासमोर. बघूया साकोडे संघ हे लक्ष आरामात पार करतो का. सामना रंगतदार पद्धतीने तो पाहायला मिळतोय. पंचक्रोशी गटातील हा शेवटचा पहिल्या फेरीतला सामना, त्यानंतर उपांत्य पूर्व फेरीचे सामने होते. फलंदाज क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायला सांगायचंय. साकोडे संघाने लवकर लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे. फलंदाजी केली होती सातांबा संघाने. यापुढे होणारा सामना शेवी 26 विरुद्ध चेतन 11. दोन्ही संघांनी प्रथम सेमीफायनलचा सामना होणार आहे तो ओपन गटामधून. पंचांना विनंती असेल लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंच कर्ण आणि पुरेश जास्त वेळ घ्यायचा नाही आहे मैदानात. आपल्याला दोन भरपूर सामने खेळवायचे, अन्यथा अंधार होईल आणि षटक कमी करण्याची वेळ आपल्याकडे, आपल्याला करून द्यायचं नाहीये. सातांबा संघाने लवकर लवकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. साकोडे संघाला विनंती असेल लवकर लवकर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे. फलंदाजी केली होती सातांबा संघाने. सातांबा संघाने नावाजलेला संघ दापोली मधून. साकोडे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत कलागुरू रोहन आणि सातांबा संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपला सामना लवकर लवकर संपवायचा आहे. पंच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायला सांगायचंय. पंचांना पॅनलाइज करण्यात. सातांबा संघाचे सलामीवीर रोहन आणि मणेश. बघूया 47 धावांचं आव्हान सहजरित्या पार करतात का. पावाचे षटक आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो. नाही, दोन्ही खाली गेले. संघाकडून दोन्ही बॉटल खाली टाकल्या. आम्हाला खाली पाहिजे. आवाज दिला फलंदाज रोहन एक पैलू काम करतो.
बॉलचा पहिला चेंडू चल पंचाच्या डाव्याकडून मारा करतील रोहनसाठी. रोहन 47 धावांचं हे आव्हान सहजरित्या पार करतात का. 18 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण. विशाल रोहनकरिता पंचाच्या डाव्याकडून मारा करतो. रोहनकरिता रोहनचा पहिला चेंडू आणि उत्कृष्ट 6वा चेंडू चेंडू सीमारेषा जवळ जाताना आणि परंतु क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि चेंडू अडवतोय. धावसंख्या 2 ने भर पडते. 2 धावेने श्रीगणेशा होतोय साकोडे संघाचा. धावसंख्या होते 20-2. सलामीची जोडी मनीष ड्रायव्हर आणि ऑन स्ट्राईक रोहन. विशालचा दुसरा चेंडू मनीष करिता. रोहन आणि हवेत मारलेले चेंडू आणि या चेंडू किती धावा येतात आणि एका धावेत समाधान मारावं लागते ते रोहन यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते विशाल यांच्याकडून. आणि मनीष ऑन स्ट्राईक. पंचांच्या डाव्या पकडून मारा करणार आहे मनीष यांच्याकरिता विशाल. पारदार फलंदाज आणि गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये आपल्या धावांचा पाऊस पाहायला मिळाला होता. 47 धावा पूर्ण केल्या होत्या सातांबा संघाने. आणि आपण मैदानात बघूया मनीषांच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट असा हा फटका. परंतु फटका होता पण धावसंख्या एका धावे फक्त समाधान म्हणावं लागते मनीषांना. धावसंख्या 1 निभर पडते. धावसंख्या किती 4. बिनबाद 4 सलामीची जोडी मैदानामध्ये. रोहन पंचांच्या डाव्याकडून मारा करेल रोहन करिता विशाल. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सातांबा संघ तर तू जास्त वेळ नाही घ्यायचंय. लवकर सामना संपवायचा आहे. विशाल रोहन करिता. रोहन आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय आणि एका चांगल्या चेंडूची सांगता होते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विशाल यांच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. त्याच पद्धतीनं उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी निभावताना मैदानावर पंच करण आणि दिनेश. विशाल रोहन करिता आणि हवेत मारलेला फटका. खणखणीत षटकार. धन्यवाद. पुढील चेंडू आत्ताचा चेंडू आलेला झणझणीत कणकणी षटकार रोहन यांच्या मार्फत. पाहाचा षटक. धावसंख्या होती ती 10. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय रोहन आपल्या संघाकरिता. पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा टोळलेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षण चेंडू जवळ येतोय आणि फक्त एका धावावर समाधान म्हणावं लागते ते रोहन यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी रोहन यांच्या मार्फत. एका षटकाची सांगता एका षटकाच्या षटकानंतर धावसंख्या होते ती 11. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं आपल्याला सातांबा संघाकडून. एक रंगतदार बहारदार असं सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. पंचकरण आणि दिनेश लवकर सामना चालू करून आपल्याला लवकर संपवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. सातांबा संघाचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या नंतर दुसरं षटक हे गोलंदाजी मार्कवर येतोय नितेश. रोहन यांच्याकरता पंचाच्या डाव्याकडून मारा करेल रोहन यांच्याकरिता नितेश.
बघूया रोहन आपल्या संघाचा विजय खेचून आणतोय का सातांबा संघाकडून. सामन्याचा पारडा पळताना दिसणार आहे आपल्याला. नितेश यांचा पहिला चेंडू रोहन यांच्या गटाने रोहन याने उत्कृष्ट पद्धतीने टोळवलेला चेंडू म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडू टोळतो आणि फक्त दुसरी धाव घेतला तर दुसरी धाव सफल होते आणि पंचांकडे जात मागितले पंचांच्या निर्णयावर आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 निवड पडते. धावसंख्या होती 13. उत्कृष्टाची गोलंदाजी त्याच पद्धतीने उत्कृष्टाची फलंदाजी पाहायला मिळते रोहन यांच्या मार्फत. नितेश नितेशचा दुसरा चेंडू रोहन यांच्याकरिता. रोहन आणि उत्कृष्ट असं कमबॅक अंतरकडे दाद मागितले जाते परंतु नकार देतात पंच. देवदाव चेंडूची सांगता होते इथे. फलंदाजी बॉलर जितक्या चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय सामन्यामध्ये नितेश. एक रंगतदार बहारदार संघटित कंपनीचा सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. चंदनकर ग्राउंड लाईव्ह प्रेक्षक युट्यूब लाईव्ह प्रेक्षक आपण पाहतो. राहुल ब्लास्टर कळंबट आयोजित राहुल ब्लास्टर चषक 2019 काल ओपन गटाचे सामने झाले. आज पंचकृषी गटाचे सामने होत आहेत. त्यानंतर होणारा सामना ओपन गटातील ओपन ते फेरीचा सामना असेल. शैवी 26 वर्सेस चेतन 11. रंगतदार बहादर आपल्याला धावांची लयलूट होताना या सामन्यामध्ये दिसणार आहे. पुढे चेंडू नितेश यांचा रोहन करिता पाहूया. रोहन आपल्या संघासाठी किती धावसंख्या जमवतोय आणि उत्कृष्ट पद्धतीने टोळला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय आणि 2 धावांवर समाधान म्हणावं लागतंय रोहन यांना. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या 15. 47 धावांचं बलाढ्याचं आव्हान दिलं आहे सातांबा संघाने चाकोरी संघाला. दोन्ही नावाजलेले तेवढेच गाजलेले संघ आहेत. उत्कृष्ट फलंदाजी रोहन यांच्या मार्फत. रोहन एक उत्कृष्ट फलंदाज आणि हवेत चेंडू टोळवलेला चेंडू परंतु लांबी काही जास्त नसल्यामुळे चेंडू मैदानाच्या आतच आहे आणि रोहन यांना फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या 17. उत्कृष्टाची फलंदाजी करतात. 3-17. नितेश उत्कृष्ट पद्धतीने कमबॅक करतात सामन्यामध्ये. 6 धावा देत आहेत नितेश.